हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम आणि सर्वांचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमां विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं गीतामृत मध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर गुरुवारी आनंदगोपी माताजींनी खूप छान आपल्याला 9व्या श्लोकावरती लेक्चर दिलेलं होतं आणि बरेचसे मुद्दे त्याच्यामध्ये मनाबद्दलचे होते आणि कशा पद्धतीने आपण आपल्या मनाला भगवंताच्या चरण कमलापाशी नियुक्त केलं पाहिजे, खूप छान व्यावहारिक पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं होतं. तर आजचा जो श्लोक आहे तो आहे 10वा भक्ती योगातला 10वा श्लोक. आता आपण बघतोय की आतापर्यंत बघितलं की भक्ती मार्गावरती आपण कशी प्रगती करायला पाहिजे या संदर्भामध्ये भगवंतांनी खूप छान आधीच्या 2 श्लोकामध्ये सांगितलेलं होतं. तर भगवंत सांगतात की तुझे मन माझ्यावर म्हणजे अर्थात पुरुषोत्तम भगवंतांवर स्थिर कर. श्लोक क्रमांक 8 मध्ये भगवंतांनी हे उद्धृत केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपली बुद्धी भगवंताच्या ठाई स्थिर कर असं भगवंत सांगतात. आणि अशा रीतीने निस्संदेह म्हणजे कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न बाळगता निस्संदेह सदैव भगवंतांमध्ये म्हणजे माझ्यामध्ये असं भगवंत सांगतात की तू वास करशील. म्हणजे भगवंत असं सांगतात 8व्या श्लोकामध्ये की आपली बुद्धी भगवंताच्या ठाई जर आपण स्थिर केली तर आपण अगदी खात्रीने भगवंतांमध्ये भगवंतांच्या समीप जाऊ शकतो. पण असं होतं का हो? आपण तसं बघितलं तर असं घडतं का खरं आपल्या जीवनामध्ये? आपण एकदम सर्वसामान्य असे साधक आहोत आणि कलियुगामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. तर हे एवढ्या सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी बुद्धीला भगवंताच्या ठाई स्थिर करणं शक्य होतं का? मनाला भगवंताच्या चरण कमलाशी संलग्न करणं एवढं शक्य होतं का आपल्याला? तर मग काय करायचं? भगवंतांनी तर सांगितलं की तुझे मन माझ्यावर केंद्रित कर वगैरे सगळं सांगितलंय. मग श्रीकृष्ण 9व्या श्लोकामध्ये काय सांगत होते आपण पाहिलं की ठीक आहे बाबा की जर तुला तुझं मन निश्चलत्वाने म्हणजे अगदी केंद्रीकरण करून त्यांच्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील म्हणजे भगवंत तिथं उल्लेख करतात की माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर ठीक आहे, तू काय कर की भक्ती योगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा प्रकारे त्यांना प्राप्त करण्याची इच्छा आपण मनामध्ये निर्माण करू शकतो. आता श्रवण कीर्तन स्मरण वंदन ही 9वी भक्ती जी सांगितली की पादसेवन दास्य पूजन सखीजन आत्मनिवेदन. तर कोणी काय म्हणेल की नाही बाबा हे सगळं काही अवघड आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या पार करणं 9वी भक्तीमधलं एखाद्या अंगाचं पालन करणं हे सगळ्या गोष्टी नियामक तत्व वगैरे हे सगळं माझ्यासाठी खूप अवघड आहे कृष्णा. तर आपल्यासारख्या लोकांनी काय करायला पाहिजे? तर आणि ते करण्यासाठी आपल्याकडे तशी गोडी किंवा तशा प्रकारची इच्छा तीव्र इच्छा देखील नाहीये. तर अशा व्यक्ती काय करतील? पण त्यांना भगवंताच्या प्राप्तीची आस आहे आणि भगवंतांना सर्व जीवांना भक्ती द्यायची, त्यांना परत जे चुकलेले हुकलेले आपल्यासारखे त्यांच्याशी बंड करून आलेले लोक आहेत, त्यांचे जे पुत्र आणि पुत्री आहेत, त्यांना सगळ्यांना परत बोलवायचं. यासाठी भगवंत किती
जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. आपण बघतो की त्याच्यातीलच एक गोष्ट म्हणजे भगवद्गीता एका पित्याची साध आहे. भगवंतांनी त्याच्या गेलेल्या रुसून गेलेल्या मुला मुलींना बोलवण्यासाठीची आर्त अशी ती साध आहे, ती हाक आहे भगवद्गीता म्हणजे. तर त्याच्यामध्ये असं दिलंय की जर हेही शक्य होत नसेल तर आपण असं म्हणू शकतो की कृपा करून मला दुसरा काही उपाय आहे का ते तरी सांगा. तर भगवंत या ठिकाणी काय सांगतात की जो तू करू शकशील, सर्वसाधारण व्यक्ती करू शकतील. म्हणजे या श्लोकामधून आपल्याला एक प्रकारचा दिलासा मिळतो, आशावाद मिळतो. आणि या प्रश्नाचं उत्तर की दुसरं काही आहे का, हे नवविधा भक्ती किंवा नियामक तत्वांचं पालन किंवा मनाला तुमच्या चरणाशी केंद्रित करणं हे आता मला शक्य नाही, तर दुसरा काही उपाय आहे का. तर या प्रश्नाचं उत्तर भगवंत श्लोक क्रमांक 10 मध्ये देत आहेत. खूप सुंदर असा हा श्लोक आहे. मैत्रिणींनो, पहा की भगवंताचा कृपाळूपणा आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो आणि भगवंताची भक्त वत्सलता किती असू शकते, दयेचे सागर कसे आहेत, हा श्लोक वाचल्यानंतर प्रत्येकाला हे जाणवल्याशिवाय राहत नाही. तर आपण बघतो की हा श्लोक जेव्हा आपण वाचू ना आणि त्याचं तात्पर्य वाचू ना, तेव्हा आपल्या हृदयामध्ये पण ती इतकं स्पर्श करून जातो हा श्लोक. आणि कशामुळं तर बघा, भगवंत स्वतःला खालच्या स्तरावरती आणतात, त्यांच्या प्राप्तीचा स्तर खूप खालचा असा ते आपल्यासाठी देतायत. तर जसं एखादं छोटं बालक आहे आणि त्या बालकाला वडिलांचा पापा घ्यायचा किंवा त्यांना स्पर्श करायचा, तर ते आहे 1-1.5 फुटाचं, वडील मात्र खूप उंच आहेत, 6 फुटाचे जवळपास. मग ते वडील त्या बाळाची इच्छा जाणतात आणि त्यांना माहितीये की आपलंसं करण्यामध्येच ह्याचं हित आहे, ह्याचं संरक्षण खऱ्या अर्थानं वडिलांकडं आहे. तर ते वडिलांना देऊ करायचे पालकत्वाच्या भावनेने. मग वडील काय करतात, त्या मुलाला तर किती पाय उचलून घेतले तरी त्याला त्याचे हात पोचत नाहीत वडिलांपर्यंत. मग वडील काय करतात, स्वतःला झुकवतात. वडील स्वतः खाली बसतात, त्या मुलाच्या लेवलला येतात आणि मग त्यांच्यामधलं आदान प्रदान सोपं होऊन बसतं. तर अशा पद्धतीचं भगवंताचं हे वर्तन आहे. बघा, हा श्लोक म्हणजे एका परमपित्याची एक साध आहे आणि परमपित्याने ते खाली बसणं आहे परमपित्याचं. तर ते म्हणजे हा श्लोक आहे की भगवंत स्वतःला खालच्या स्तरावरती आणतात की येणं केनं प्रकाराने तुम्ही भगवंताची प्राप्ती करावी, ही त्यांची भावना आहे. तर भगवंत या ठिकाणी पहिल्यांदा असं म्हणतात बर का, 8व्या श्लोकामध्ये की तुझे मन माझ्यावर स्थिर कर. ठीक आहे, प्रयास कर, प्रयत्न कर. पण अर्जुन पण काय म्हणतात, आपल्यासारख्या जीवांची भावना ते व्यक्त करतात 6व्या अध्यायामध्ये ध्यान योगामध्ये की चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. म्हणजे मन हे एवढं चंचल आहे, प्रमाथी आहे की महान अशा वाऱ्याला, खूप असा शक्तिशाली वारा असला तर त्याला एक वेळ मी माझ्या बाहूंनी अडवू शकतो, पण माझ्या मनाच्या वेगाला मी अडवू शकत नाही. म्हणजे तिथं भगवंत ते देखील मान्य करतात की ठीक आहे बाबा, हे असं घडणारच आहे. मग भगवंत एवढे दयाळूपणाने या श्लोकामध्ये सांगतात की ठीक आहे. भगवंत काय सांगतात आपण बघूयात की सांगतात ते की अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परम भव मदर्थमपि कर्माणि कुर्वं सिद्धिमवाप्स्यसि. जर तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील, बघा कसं सांगतायत भगवंत, सांत्वना देतात आणि आशावाद पण देतात बर का, की तू जर भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. बघा, केवळ माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी म्हणजे पूर्णावस्था, भगवंतांचं प्रेम प्राप्त होण्याची अवस्था ती व्यक्ती गाठू शकतो. म्हणजे केवढा हा दिलासा आहे, केवढा आशावाद आहे. भगवंत किती उदार आहेत, करुणेचे सागर आहे, त्यांच्या या वचनातून आपल्याला समजून येतं. तर अतिशय महत्वाचं आणि व्यावहारिक असा हा श्लोक आहे. बघा, श्लोक क्रमांक 8 आणि 9 श्लोकामध्ये आपण पाहिलं की हाऊ टू डीलिंग विथ माइंड. मनाला स्थिर करणे, मनाला भगवंताच्या चरण कमलाशी लावणे, म्हणजे सूक्ष्म शरीर, मनाला सूक्ष्म शरीर असे देखील म्हटलं जातं, आणि सटल बॉडी एंगेज करणं भगवंतांच्या चरण कमलाशी. पण हा 10व्या श्लोकात भगवंत सांगतात की आपली जी इंद्रिय आहेत, बाह्य इंद्रिय, आपलं जे शरीर आहे, ग्रॉस बॉडी जे आहे, तर भगवंताच्या सेवेमध्ये तुम्ही लावा. म्हणजे सुरुवात तरी करा तुम्ही या दृष्टीने की तुमचं जे शरीर आहे ते भगवंताच्या
सेवे प्रित्यर्थ लावा, भगवंतासाठी कर्म करा. हा, तर मग इथं कृष्ण खूप एक स्ट्रॉंग म्हणतो आपण, की खूप असं शक्तिशाली असं स्टेटमेंट करतायत, आणि ते असे केल्याने तुला पूर्ण सिद्धी, त्या व्यक्तीला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल असं वचन भगवंत या ठिकाणी देतात. हा, हळूहळू श्रीकृष्णांवर पूर्णपणे मग आपलं मन निमग्न व्हायला खूप मोठी यामुळे मदत होणार आहे. ही प्रोसेस भगवंतांनी स्वतः दिलेली आहे, आणि स्वतः दिलेलं ते वचन आहे. त्याच्यामुळे आपण पूर्ण या बाबतीमध्ये पूर्ण विश्वास ठेवून जर आपण जर पाहिलं आणि पूर्ण विश्वासाने या पद्धतीने जर आपलं वर्तन केलं गुरूंच्या सांगण्यानुसार, मार्गदर्शनानुसार, तर निश्चितच भगवंत या ठिकाणी काय वचन देतात, की श्रीकृष्णांवर तुझं मन निमग्न व्हायला मदत होईल आणि पूर्ण सिद्धी जी आहे कृष्ण प्रेम ते प्राप्त व्हायला मदत होईल. आता इथं तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप सुंदर रीतीने या गोष्टींचं विश्लेषण करताना दिसून येतात. तर प्रभुपाद म्हणतायत की आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करू शकत नाही, वेगवेगळे नियम आपण ऐकलं की शनिवारच्या लेक्चरमध्ये खेडकर प्रभूजींनी खूप छान 10 तत्व भक्तीबद्दलची सांगितली होती. त्यावेळेस वेगवेगळे जे नियम सांगितले गेलेले, तर ते नियमांचं पालन जर आपल्याला करू शकत नाही आपण, सुरुवातीला हे फार असं ओझं वाटू शकतं. ज्याप्रमाणे शाळेत जाताना सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुलांना खूप रडतात, पडतात, हट्टीपणा करतात, पण त्यांची आई वडील त्यांना बळजबरीने त्या शाळेमध्ये घालतात, आणि पुढे जाऊन ती मुलं मग उच्च शिक्षण घेतात. पण पहिले दिवस कसे असतात की ते नियम बंधनं नको वाटतात, त्याचप्रमाणे आपलं देखील आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी काय सांगतात की जर भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन जर आपण करू शकत नाही, तर तो सुद्धा भगवंत प्रित्यर्थ कर्म करून पूर्णावस्थेत उन्नत होऊ शकतो. म्हणजे बघा केवढा मोठा आशावाद या ठिकाणी केवळ भगवंत प्रित्यर्थ शारीरिक दृष्टीने कर्म केल्याने सुद्धा खूप उच्च असं स्थान त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं. स्थान अर्थात परमपदाला तो पोहोचू शकतो, पूर्ण सिद्धी प्राप्त होऊ शकते. हा, उदाहरणार्थ आता आपण बघू शकतो की आपल्या भक्तांच्या संघामध्ये अनेक जण आहेत. आता एक छोटस उदाहरण मला जस्ट आठवते, सकाळी त्यांच्याशी बोलणं झाल्यामुळं, की आपले केशव हरी प्रभूजी ते सुरुवातीला सांगायचे की इंग्रजीमधून जे लेक्चर असायचे प्रभूजींचे, तर त्याला मला ते समजायचे नाहीत. पण मी ते ऐकण्यासाठी बसून राहायचो तिथं. हा, आणि त्याच्यानंतर काही सेवा जर सांगितल्या किंवा मंदिरामधल्या काही सेवा असतील, अगदी साधी गवत उपटण्याची सेवा असू द्या, किंवा एखादं झाड जर काटेरीमध्ये येत असलं तर ते तोडण्याची सेवा असू द्या, किंवा चटई अंथरण्याची सेवा असू द्या, झाडून काढण्याची सेवा असू द्या, कुठल्याही सेवा करायला, शारीरिक दृष्ट्या ज्या सेवा होत्या त्या करायला ते तत्पर असायचे. मग अशा पद्धतीने त्यांनी सेवा करून हळूहळू आता ते इनिशिएटेड भक्त आहेत. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आहे, आणि ब्राह्मण दीक्षित सुद्धा ते झालेले आहेत. म्हणजे केवळ छोट्या छोट्या गोष्टी करून, म्हणजे भगवंतांच्या प्रित्यर्थ कर्म केल्याने एखादी व्यक्ती कुठल्या स्तरापर्यंत पोहोचू शकतं, अशी असंख्य उदाहरणं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर सुद्धा दिसून येऊ शकतात. तर हे कशा प्रकारे करायचं, हे भगवंत म्हणजे ते जे कर्म करणार आहे आपण ते कशा पद्धतीने करायचं, तर ते 11व्या अध्यायातल्या 55व्या श्लोकामध्ये भगवंताने अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि आपल्यापैकी एका मैत्रिणीने खूप छान पद्धतीने हे आपल्याला समजून देखील सांगितलं होतं, की ते भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन, बघा म्हणजे कामना रहित होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, म्हणजे भगवंतांसाठी जो कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो, म्हणजे भगवंतासाठीच कार्य करतो आणि जीवनामधील केंद्रस्थान जे आहे ते भगवंतांना देतो, आणि सर्व प्रकारच्या प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तर निश्चितपणे मला प्राप्त होतं. म्हणजे या ठिकाणी भगवंत अनेक गोष्टींचं हे सांगतायत की काय त्यांच्या अपेक्षा आहेत. तर जीवनाचं परम लक्ष त्यांना मानलं गेलं पाहिजे, आणि इतर प्राणी मात्रांशी सुद्धा, म्हणजे भगवंतांची ते लेकरं आहेत हे समजून घेऊन इतरांशी देखील मित्रत्वाने जो वागतो तो निश्चितपणे भगवंतांना प्राप्त करू शकतो. तर आपण या ठिकाणी पाहिलं की प्रभुपाद इथं सांगतायत की कशा पद्धतीने भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकतं भगवंता प्रित्यर्थ कर्म केल्याने. तर ते कर्म कसं पद्धतीने केलं पाहिजे हे 11व्या अध्यायामध्ये 55व्या श्लोकामध्ये आताच आपण बघितलं. तर आपण एक बघू शकतो की अतिशय महत्वाचा मुद्दा प्रभुपाद या ठिकाणी
नमूद करतात की कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे. इथलं जे कर्म सांगितलंय ना प्रभुपादांनी, ते कृष्ण भावनेचा प्रचार करण्याचं जे कर्म आहे, जे अत्यंत असं प्रिय आहे भगवंतांना. छोटीशी गोष्ट सुद्धा जर कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी एखादी व्यक्ती करत असेल, तर भगवंत त्या व्यक्तीला खूप उच्च स्थान, म्हणजे भगवंतांच्या प्राप्तीसाठीचा मार्ग खूप चांगल्या पद्धतीने सुकर करून ठेवतात, हे मात्र नक्की आहे. तर कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे. आणि कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत, प्रभुपाद सांगतायत की त्यांना मदतीची गरज असते. आता आपण बघतो की मंदिरामध्ये अनेक भक्त येतात आणि सर्वच जण काही लेक्चर देऊ शकत नाही, सर्वच जण काही व्यासासनावरती बसून कृष्ण भावनाबद्दल बोलू शकत नाहीत. हा, तर काही जण काय करतात की लेक्चरसाठी ती जी अरेंजमेंट असते ते हॉलचा सेटअप करतात. त्याच्यानंतर काही जण साऊंड सिस्टीम बघतात की त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने सगळ्या श्रोत्यांना कसं चांगलं ऐकता येईल, जे सांगितलं जातंय भगवंतांबद्दलचं, कथा सांगितली जाते, भागवतम सांगितलं जाते, त्याच्यासाठीचा जो सेटअप असतो, साऊंड सिस्टीम असते, ती काही जण करतात. काही जण प्रसाद बनवण्यामध्ये तल्लीन असतात की किचन मध्ये ते सगळ्या भक्तांसाठी प्रसाद बनवतात. त्यांची टीम असते आणि भाजीपाला आणण्यासाठी त्यांची टीम असते. असे वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळी लोक, वेगवेगळे भक्त त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा करत असतात. त्याच्यानंतर हार सेवा असते. मग हार सेवेमध्ये दररोज आपल्या माताजी ठराविक वारी हार बनवतात आणि त्याच्यासाठी फुलं ठराविक रोज अगदी ठराविक वेळेला आणून पोहोचवण्याची सेवा असते. त्याच्यानंतर फुलं उगवण्यासाठी आपल्या पराभक्ती माताजींच्या शेतातली फुलं दररोज भगवंतांना अर्पण करण्यात येतात. तर ह्या सगळ्या विविध प्रकारच्या अशा सेवा मंदिरामध्ये उपलब्ध असतात. म्हणून भक्तियोगाच्या विधिविधानांचा अभ्यास जे कोणी करू शकत नसेल, तर तो अशा प्रकारच्या कार्यामध्ये सहकार्य करू शकतो, सहाय्य करू शकतो. आणि अज्ञात प्रकारची एक सुकृती भगवंतांच्या सेवेसाठीची त्याला मिळून जाते आणि फार मोठं कार्य त्याच्या हातून हे घडतं. असं भगवंत त्या नजरेने, त्या प्रेमाच्या नजरेने बघतात की अरे हा माझ्यासाठी, माझ्या भक्तांसाठी ही सेवा करत आहे. मग भगवंताच्या नजरेमध्ये त्या व्यक्तीचं स्थान खूप उच्च दर्जाचं होत. तर आपण मी एका लेक्चर मध्ये ऐकत होते की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत ना, तर त्यांचे अनेक शिष्य होते. तर त्यामधील एक जण जे होते ना, ते सतत हरिनाम घेत राहायचे. म्हणजे सतत ते हरिनामामध्ये निमग्न असायचे. प्रसाद घ्यायचे, त्याच्यानंतर थोडंफार भगवंताचं दर्शन वगैरे घेतलं की त्याच्यानंतर ते पूर्णपणे दिवसभर हरिनामामध्ये तल्लीन असायचे. तर त्यांच्यापैकीच एक जण जो मंदिरामध्येच राहत होता, तर त्याने थोडीशी कुरकुर केली भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांकडे. तो असं म्हणाला की प्रभुपाद, हा भक्त तर काही सेवा करत नाही, आम्ही कशा सेवा करतो, तुम्ही त्यांना काही सेवा सांगत नाहीत. बघावं तेव्हा ते बीडबॅग घेऊन हरिनाम घेत बसलेले असतात म्हणे आणि फक्त प्रसाद खातात आणि हरिनाम घेतात. मग भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी त्याला विचारलं की ते प्रजल्प करतात का, इतर भक्तांबरोबर काही वाईट बोलतात का किंवा त्यांची निंदा करतात का? तर ते म्हणाले तसं तर नाही करत आहेत, पण त्या समोरच्या व्यक्तीचं काही समाधान झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी त्यांना असं सांगितलं, ठीक आहे, तू सुद्धा दररोज त्यांच्यासारखं हरिनाम कर, काही सेवा नाही केल्या तरी चालतील, शारीरिक सेवा नाही केल्या तरी चालतील, तुला प्रसादाची व्यवस्था असणारच आहे. तो जो दुसरा भक्त होता तो तयार झाला आणि त्यांनी काय केलं, एक दिवस तसं जप करण्याचा प्रयत्न केला, दुसरा दिवस उजाडला, तिसरा दिवस उजाडल्यानंतर मात्र त्याला ते हरिनाम घेणं इतकं दीर्घकाळ शक्य झालेलं नव्हतं. कारण आहे ना, प्रत्येक व्यक्तीचं गतजन्मांचं काही पुण्यकृत्य असतं. त्याच्यामुळं एवढं त्यांचं महान गतजन्मांचं पुण्यकृत्य होतं, पुण्यकर्म होतं की त्यांना स्वाभाविकच हरिनामामध्ये तेवढं रस होता, आस्था होती. परंतु सगळ्यांनाच हे गोष्टी घडणं शक्य नसतं. कारण जरी कलियुगामध्ये युगधर्म सांगितलाय, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा पद्धतीने महामंत्राचा जप करणं आणि त्याच्यानंतर 4 नियमांचं पालन करणं. पण सुरुवातीच्या काळात सगळ्यांनाच हे शक्य होत नाही. कारण प्रत्येकाचं ना, काही जणांचा रजोगुण असतो, काही जणांचा सत्वगुण असू शकतो, काही जणांचा तमोगुण असू शकतो.
पण प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाची प्रवृत्ती वेगवेगळी आहे, पण प्रत्येकाच्या व्यक्तीला भक्ती करणं हा अधिकार आहे प्रत्येकाचा. आणि भक्ती करून भगवंताच्या धामामध्ये आपल्या घरी परत जाणं हा त्याचा अधिकार असतो. पण तो अधिकार प्राप्त करण्यासाठी तशा प्रकारची मनोवृत्ती लागते, हा, तशा प्रकारची इच्छा असावी लागते. पण काही जणांना ही शक्य होत नाही. म्हणून साठी कृष्ण भावना ही सगळ्यांसाठी कशा पद्धतीने एक व्यवहार ज्ञान आहे किंवा व्यावहारिक आहे हा भक्तियोग. आणि भगवद्गीतेची शिकवण कशी व्यावहारिक आहे ते या श्लोकामधून आपल्याला कळून येऊ शकतं, की प्रत्येक जण भगवंताच्या सेवेमध्ये निमग्न होऊ शकतं. शारीरिक दृष्ट्या काया वाचा मनसा आणि परमसिद्धी देखील ती व्यक्ती प्राप्त करू शकते. म्हणजे प्रत्येक जीवात्म्याला ही आशा भगवंत ठेवतात, आशा उपलब्ध होऊ शकते, की प्रत्येक जण ज्यांना हे मानसिक कार्य जमत नाही, मनाला नियुक्त करणं जमत नाही, बुद्धीला नियुक्त करणं जमत नाही, शरीराला भगवंताच्या सेवेमध्ये भगवंता प्रित्यर्थ कर्म करून ती व्यक्ती परमसिद्धी प्राप्त करू शकते. तर मी ऐकत होते की प्रभुपाद जे आपले प्रभुपाद आहेत, तर ते कशा पद्धतीने एकदम एक्सपर्ट होते बघा. गुरूंना त्यांच्या शिष्याचा स्वभाव माहिती असतो आणि प्रभुपाद प्रत्येकाच्या हृदयामध्ये डोकावून पाहू शकायचे. स्कॅनिंग म्हणतो ना आपण त्या पद्धतीने. आणि अशी असंख्य उदाहरणं आहेत की प्रभुपादांनी एखाद्याला एखादी सेवा दिली तर ती व्यक्तीने ती सेवा त्याच्याकडं बाकीच्यांना जरी कॅपॅसिटी दिसत नसली तरी प्रभुपादांना ते दिसायचं की ह्या व्यक्तींमध्ये ही क्षमता आहे आणि या पद्धतीने ही कृष्ण भावना भावित होऊ शकते. तर एक चोराची मोठी स्टोरी आहे खरं तर. आपण थोडक्यात बघूयात की एका चोराला चोरी करण्यासाठी तो एका घरामध्ये जातो. त्याला काही सापडत नाही आणि त्याच्यानंतर आहे ना फ्रीजवर ठेवलेल्या अंधारामध्ये जाडजूड काहीतरी दिसतं त्याला. त्याच्या धक्क्याने ते पडतं आणि ते दिसल्यानंतर ते म्हणतो की काय नाही मिळालं तर हे तरी काहीतरी दिसतोय डब्बा बिब्बा. तर हा उचलून घेऊन जातो आणि नंतर ती असते भगवद्गीता ऍज इट इज प्रभुपादांची. आणि मग आदर्शाप्रमाणे तो वाचायला लागतो की काय नेमकं ते तरी बघावं. मग अशा रीतीने तो खूप प्रभावित होतो तिथल्या शिकवणुकीनुसार. म्हणजे एक चोर माखन चोराकडे आकर्षित होतो आणि नंतर तो मंदिर जॉईन करतो. नंतर जेव्हा प्रभुपादांना समजतं त्याच्या सगळ्या कृतींवरून किंवा सांगण्यावरून की हा अट्टल चोर होता, तर प्रभुपाद त्याला वॉचमनची सेवा देतात, रात्री जागरण करण्याची. कारण त्यांना माहितीये की ह्याला रात्रीचं जागरण आणि खूप दक्षतेने करायची सवय, अंधारातलं सुद्धा दिसू शकतं ह्याला. तर प्रभुपादांनी अशा पद्धतीने अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीची कृष्ण भावना त्याच्यामुळे प्राप्त झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीचे भक्त ते बनून त्यांचा उच्च स्तर प्राप्त झालेला आहे त्यांना. तर आता आपण अजून जॉर्ज हॅरिसन यांचं पण उदाहरण बघू शकतो की ते त्यांचा जो बीटल्स ग्रुप होता तर तो गायकांचा ग्रुप होता, वाद्य वाजवायचे वगैरे. आणि त्यांना प्रभुपादांनी काही मंदिरामध्ये येऊन ब्रह्मचारी व्हा वगैरे असं काही आमंत्रण दिलेलं नाही. तर त्यांच्या ज्याकडं स्किल होतं तर ते प्रभुपादांनी खूप छान पद्धतीने त्यांना कृष्ण भावनेमध्ये लावायला लावलं. आणि आपण पुढे जाऊन बघतो प्रभुपाद लीलामृत मध्ये देखील याच्याबद्दलचे अनेक उदाहरणं आपण पाहू शकतो की कृष्णा बुक जे आहे पुस्तक छापण्यासाठी जॉर्ज हॅरिसननी किती छान पद्धतीने मदत केलेली आहे. नंतर कृष्ण भावना किंवा हरिनाम मंत्राचं त्यांनी रेकॉर्डिंग करून वगैरे किती मोठ्या प्रमाणावरती लोकप्रियता मिळून खूप असं आर्थिक सहाय्य देखील कृष्ण भावनामृत संघाला केलेलं दिसून येतं. अजून एक कदंब कानन महाराज जे सांगत होते लेक्चर मध्ये मी ऐकलं की ते सुरुवातीला गृहस्थ होते आणि ते गोविंदात चालवायचे. त्यांच्यामध्ये ते म्हणतात की माझ्यामध्ये रजोगुण खूप होता. मग ते गोविंदात चालवायचे आणि त्यांना त्यावेळेला शारीरिक सेवा करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असायचा. आणि मग हळूहळू काय झालं की त्यांना आता इतक्या छान सेवा त्यांनी केल्या की त्यांना ते सांगत होते की आता मला जे चैतन्य चरितामृत आहे म्हणजे भगवद्गीता, गीतेचं अध्ययन केल्यानंतर मग भागवतम आणि त्याच्यानंतरचा पीएचडी लेवलचा कोर्स ज्याला म्हणू शकतो आपण या शिक्षणामध्ये आध्यात्मिक याच्यामध्ये, तर चैतन्य चरितामृत. त्याच्यामध्ये एवढी गोडी निर्माण झाली, एवढी गोडी निर्माण झाली की ते म्हणतात की मी आता चैतन्य चरितामृत प्राशन करत आहे. म्हणजे ही जी गोडी लागली त्यांना, त्यांचं मन भगवंतांच्या या लीलांमध्ये कशा पद्धतीने निमग्न झालं. तर
त्यांनी ह्या सगळ्या सेवा केल्यामुळं म्हणजे भगवंता प्रित्यर्थ कर्म केल्याने एखादी व्यक्ती परमपदाला किंवा सिद्धी कशी प्राप्त करू शकते, या प्रकारची सिद्धी अर्थात कृष्ण प्रेम प्राप्त करू शकते, ही असंख्य उदाहरणं आपण पाहू शकतो. पण याच्यामध्ये ना महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक गोष्ट जी कर्म करणार आहे ते कृष्ण प्रित्यर्थ असलं पाहिजे. म्हणजे ज्यांची सेवा कर्माद्वारे आपण करणार आहोत त्यांच्या आनंदासाठी ती सेवा केली गेली पाहिजे. तर आता येत्या शुक्रवारी नामामृत मध्ये खूप छान माताजींनी सांगितलं होतं की ते म्हणाले की गुरु महाराजांना आपण कुठलीही सेवा करताना आपली ही भावना असली पाहिजे की आपण आपल्या गुरु महाराजांना असिस्ट करत आहोत, हेल्प करत आहोत, ही भावना मनामध्ये असता कामा नये. आणि भगवंतांच्या गुरु महाराजांच्या माध्यमातून आपल्याला ही सगळी सेवा मिळालेली आहे आणि सेवा करण्यासाठीची आवश्यक गोष्टी सुद्धा त्यांच्या आशीर्वादातून, त्यांच्या आज्ञेतून आपल्याला प्राप्त होत असतात. त्याच्यामुळं जे आपल्याला मिळालेलं आहे, सेवा म्हणजे आपल्याला मिळालेली एक हे म्हणू शकतो आपण, वरदान म्हणू शकतो की ज्याच्यामुळं आपल्याला गुरु महाराज आणि वैष्णवांना संतुष्ट करता येतं, ज्याच्या योगाने भगवंत देखील संतुष्ट होतात. एक छोटस उदाहरण आहे की अर्जुनाला जेव्हा लक्षात आलं, सगळं झालेलं होतं, युद्ध झालेलं होतं, पूर्ण सगळ्या पद्धतीने व्यवस्थित पार पडलेलं होतं. त्याच्यानंतर काही वर्षांनी भगवंतांनी जेव्हा स्वधाम गमन केलं, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या राण्या आहेत 16,108, तर त्या राण्यांना आणण्यासाठी अर्जुन गेलेले होते तिकड द्वारकेमध्ये. तर येताना काय झालं की जंगलामध्ये दोन व्यक्तींनी त्याच्यावरती हल्ला केला आणि ज्या गांडीवानी अर्जुनाने असंख्य वीरांना ठार मारलेलं होतं, युद्ध जिंकलेलं होतं कुरुक्षेत्रावरती, ते गांडीव सोबत असताना देखील अर्जुन त्या दोन व्यक्तींना हरवू शकले नाही. मग त्यांनी ओळखलं की ही जी शक्ती मला दिलेली होती ती भगवंताची देणगी होती. भगवंतांनी दिलेल्या शक्तीच्या आधारावरती सगळी युद्ध जिंकू शकत होतो. मग तिथं अर्जुनाच्या लक्षात आलं की मग अर्जुनाला पुन्हा भगवद्गीतेमध्ये जे काही ज्ञान भगवंतांनी दिलेलं होतं त्या सगळ्या गोष्टींचं स्मरण झालं. अर्थात ते दोन व्यक्ती म्हणजे कृष्ण आणि बलराम होते, त्यांनी त्यांच्या राण्यांना धामामध्ये घेऊन गेलेले होते. परंतु या घटनेतून आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की हे जे काही आपल्याला आपण सेवा करतोय किंवा आपल्याला जे काही यश मिळते, हे सगळं आपले गुरु महाराज, त्यांचं भगवंतांवरचं जे प्रेम आहे, त्यांचं जे आदान प्रदान आहे भगवंतांची, त्यांनी केलेल्या आपल्यासाठीच्या प्रार्थना आहेत, इतर वैष्णवांचं सहकार्य आहे, मार्गदर्शन आहे, या सगळ्या गोष्टींमुळे आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. ह्या ज्या सेवा किंवा कृष्ण प्रित्यर्थ कर्म जे आहे ते आपण करू शकतो. ही महत्वाची गोष्ट आपण नेहमी सदैव ध्यानामध्ये ठेवली पाहिजे. आणि याच्यासाठी ना आवश्यक जी गोष्ट आहे ते म्हणजे श्रवण आणि कीर्तन. तर श्रवण करणं अतिशय आवश्यक आहे, अत्यावश्यक गोष्ट आहे. हा आत्मा आहे कुठल्या पण सेवेच्या पाठीमागचा. श्रवण कीर्तनाने प्रभावित होऊन जे काही कार्य आपल्याकडून घडतं, ज्या काही सेवा घडतात, तर त्या प्रवाहामध्ये ते जे कर्म असतं ते गंगा बनतं. म्हणजे आता आम्ही चारीधामला गेलो होतो, खळखळ वाहणारी अशी ती गंगा होती आणि ती गंगा इतर दुसऱ्या ज्या धारा होत्या, अलकनंदा असेल किंवा इतर ज्या धारा होत्या त्यांना सामावून घेत पुढे जात होती, अजून त्याचा वेग वाढत होता. त्याप्रमाणे जर आपण श्रवणाने जर आपण आपली जी इंद्रिय असतात ती शुद्ध झाली आणि आपली कर्मेंद्रिय शुद्ध झाली, ज्ञानेंद्रिय शुद्ध झाली, तर आपण जे काही कृत्य करू तर ते कृत्य म्हणजे गंगेप्रमाणे बनतं, शुद्ध बनतं आणि भगवंत मग त्याचा स्वीकार करतात. म्हणजे कुठलंही कार्य जे आहे ते कृष्ण केंद्रित असलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आणि एका लेक्चर मध्ये मी एक वाक्य ऐकलं होतं, जस्ट शेअर करते तुमच्याशी, की रिस्पॉन्सिबिलिटी गिव्स रिअलायझेशन. जेव्हा आपण कुठलेही कृष्ण भावनेमध्ये एखादी जबाबदारी घेतो आणि ती जबाबदारी नम्रतेने जेव्हा आपण पार पडतो, मार्गदर्शनाखाली पार पाडतो, तेव्हा खरंच भगवंत ते रिअलायझेशन त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये देतात. तर ही खूप प्रॅक्टिकल असा हा श्लोक आहे की जेणेकरून कृष्णभावनाभावित कर्म केल्याने, भगवंता प्रित्यर्थ कर्म केल्याने परमसिद्धीची कृष्ण प्रेम आहे ते हृदयामध्ये जागृत व्हायला खूप मोठी मदत होते. तर प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की
सांसारिक कर्म, इंद्रिय तृप्त्यर्थ केले जाणारे कर्म आणि कृष्ण भावनाभावित कर्म याच्यामध्ये देखील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. यासाठी मैत्रिणींना आपण नेहमी श्रवण केलं पाहिजे. हा, योग्य स्त्रोतांकडून श्रवण करणं गरजेचं आहे. नाहीतर ती सेवा काय होती, जर आत्मकेंद्रित सेवा बनली, आत्मकेंद्रित वृत्तीने केली गेली, तर ते कर्म या भौतिक जगामध्ये जकडून ठेवणारं बंधन बनतं. कृती तीच असते, परंतु त्या कृतीमुळे आपण भौतिक जगामध्ये गुरफटलं जातो, बंधनकारक बनतं. आणि तेच कर्म जर कृष्ण प्रित्यर्थ केले तर तेच कर्म आपल्या मुक्तीचं कारण देखील बनू शकतो. छोटंसं उदाहरण आहे की एखादी व्यक्ती एखादं घर बांधतीये, ठीक आहे ना, त्याची जबाबदारी आहे, त्यांचं जे हे आहे म्हणजे गृहस्थ धर्म आहे, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. पण त्याच्या प्रती जर ती व्यक्ती आसक्त असेल, त्या घराप्रती आसक्त असेल, तर त्या घर करू नये ना, पुढच्या जन्मी मात्र ती व्यक्ती त्याच घरामध्ये एखादी पाल किंवा कोणतरी झुरळ बिरळ होऊन जन्माला येऊ शकते. परंतु त्या घराचा जो वापर त्या व्यक्तीने जर कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी केला किंवा कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून जर त्या घरामध्ये प्रत्येक कार्य होत असेल, तर तेच घर त्याचं मुक्तीचं कारण देखील बनू शकतं. म्हणजे या जगातले बंधनाला कारणीभूत होणारी तीच कृती जर कृष्ण प्रित्यर्थ जर झाली, तर तेच त्या व्यक्तीच्या मुक्तीचं कारण बनू शकतं. म्हणून आहे ना, कुठलीही कर्म करताना त्याच्या पाठीमागचं जे कारण असेल, तर ते देखील महत्वाचं असतं. तर याच्यासाठी श्रवण करणं खूप गरजेचं असतं. आता नरसिंह पुराणात एक कथा मी वाचली होती. म्हणजे आपल्या जाऊदेवाच्या गावामध्ये या पुस्तकामध्ये ती कथा होती. तर त्या कथेमध्ये सांगितलं होतं की एक ब्राह्मण आहे जो पतित झालेला होता आणि त्यांनी काय केलं की वेगळ्या वासनेने, वाईट वासनेने काही स्त्रियांचं अपहरण करून त्यांना जंगलात पळवून घेऊन आला. आणि तिथं एक खंडर होतं, जुनं पडकं असं इमारत होती. वेळ संध्याकाळची उशिराची होती आणि त्या ठिकाणी त्याला ते वाईट कर्म करायचं होतं. परंतु त्याला असं वाटलं की ही जागा स्वच्छ नाहीये, बराच पालापाचोळा पडलेला आहे, माती पडलेली, म्हणून साठी त्यांनी ना तिथं झाडून घ्यायला सुरुवात केली, स्वच्छता करायला सुरुवात केली. त्या ज्यांनी पळवून आणलेल्या स्त्रिया होत्या त्यांना सुद्धा त्यांनी तिचं सेवेमध्ये लावलं आणि त्यांनी ती साफसफाई केली. आणि त्याच्यानंतर त्याचा पाठलाग करत काही जण राजाचे शिपाई त्या ठिकाणी पोहोचलेले होते. तर त्यांना वाटलं की हा दुसऱ्या प्रदेशातला गुप्तहेर आहे, म्हणून साठी त्या तिथल्या ते जे शिपाई होते त्याचा पाठलाग करत होते ना, तर त्यांनी त्याचा शिरच्छेद केला. पण तो अशा ठिकाणी केला की ते जे पडकी इमारत होती ते म्हणजे नरसिंह भगवंताचं मंदिर होतं आणि तो दिवस कुठला होता तर नरसिंह जयंतीचा होता. मग भगवंतानी हे बघितलं की तो जो माणूस आहे त्याचा उद्देश वेगळाच होता, परंतु त्याने आपलं मंदिरात स्वच्छ केलेलं आहे, जागा स्वच्छ केलेली आहे, ते भगवंतांनी पाहिलं. बघा भगवंत किती रूप आहेत. आणि त्या व्यक्तीला त्यांच्या धामामध्ये स्थान दिलं. अशी शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं का दिलेली आहेत आणि सत्य घटना आहेत या. तर ही उदाहरणं का देतात की आपल्याला विश्वास बसावा या गोष्टीवरती. बघा, पूतना देखील भगवंतांना मारण्यासाठी आलेली होती. तिच्या स्तनावरती कालकूट नावाचं विष लावून ती आलेली होती. पण भगवंतांनी काय पाहिलं की ती दूध पाजण्यासाठी आलेले, मातृत्वाच्या भावनेने आलेला असं भगवंतांनी विचार केला. आणि त्या भगवंताच्या म्हणजे बघा, भगवंत आपल्या दोषांच्या सागरामधून गुणाचा एक थेंब बघतात आणि त्या थेंबाच्या आधारावरती भगवंतांनी त्या पूतनेला जी त्यांना मारायला आलेली होती, त्या मारायला आलेल्या स्त्रीला धात्रीचं स्थान दिलं. म्हणजे यशोदामाईच्या बरोबरीने स्थान तिला दिलेलं आहे. भगवंतांनी तिच्यामधली ती जी भावना आहे ती मला दूध पाजायला आलेली आहे म्हणजे मातृत्वाच्या भावनेने हे लक्षात घेतलं आणि तिची ती भावना शुद्ध केली आणि धात्रीचं स्थान तिला दिलं. असे परम दयाळू भगवंत आहेत ज्यांची आराधना खरोखर आपण केली पाहिजे. जर आपण भगवंता प्रित्यर्थ जर एखादं कर्म केलं तर भगवंत कुठल्या नजरेने पाहतील आणि काय स्थान देतील याचा बद्दल आपण विचार करू शकतो मैत्रिणींना. म्हणून साठी कुठलंही कर्म करताना, कृत्य करताना भगवंतांच्या संतुष्टीसाठी योग्य मार्गदर्शनाखाली आपण ते केलं पाहिजे. तर प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की कोणत्याही कार्यासाठी भूमी, भांडवल, संघटना आणि परिश्रमांची गरज असते. ज्याप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये मनुष्याला राहण्यासाठी जागा, गुंतवणुकीसाठी भांडवल आणि विस्तारासाठी संघटन, परिश्रम गरजेचं, त्याचप्रमाणे
कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये या सर्वांची आवश्यकता असते. जर मनुष्याकडे पुरेसे धन असेल तर कृष्ण भावना मृताच्या प्रचारासाठी तो मदत करू शकतो. हा, तर अशा प्रकारे भगवंतांच्या प्रचारासाठी, नामाच्या प्रचारासाठी किंवा याच्यासाठी जर आपण लक्ष्मी दिली तर लक्ष्मी खऱ्या अर्थाने आपली शुद्ध होते. आणि लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे. तर ती पतिव्रता आहे. मग जर आपण भगवंतांच्या, विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ त्यांच्या प्रचारासाठी जर लक्ष्मीला देत असू तर निश्चितच ती अधिक संतुष्ट होऊन अधिक प्रकारे आपल्याला प्रसन्नता देऊ शकते. तर आपण मागे पण एकदा पाहिलंय की लक्ष्मी देवी ह्या सागराच्या कन्या आहेत. आणि लक्ष्मीच्या आधी काय प्रगट झालं? अमृत मंथनातून, सागर मंथनातून हलाहल विष. म्हणजे विष हे लक्ष्मीचे भाऊ आहेत, बंधू आहेत. जर विष्णूंशिवाय जर आपण विष्णूंच्या सेवेसाठी जर लक्ष्मीचा विनियोग केला नाही आपल्या आयुष्यामध्ये तर निश्चितच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विषासारखी संकट येणारच आहे. कारण आपण विष्णूंच्या प्रित्यर्थ लक्ष्मीचा वापर करत नाही. म्हणून साठी हे ध्यानात घेतलं पाहिजे. आता शिखांमध्ये तर ती पद्धत असते की त्यांच्या कमाईच्या 10% रक्कम ते भगवंताच्या सेवेच्या प्रचारार्थ मंदिरामध्ये, गुरुद्वारामध्ये देतात. तर आपण देखील प्रयत्न केला पाहिजे की आपण जे काही कमवतोय त्याच्यामधील काही टक्के का होईना भगवंताच्या प्रचारार्थ आपण दिले पाहिजे, ज्याच्यामुळं लक्ष्मी देवी अजून आपल्यावरती संतुष्ट होऊ शकते. तर मग आपण हे बघू शकतो की प्रचारासाठी मदत करू शकतो आणि त्याच्यामुळे लक्ष्मी शुद्ध होते. तर विविध अशी कार्यक्षेत्रे आहेत मंदिरामध्ये पण आपण बघतो. मग एखाद्याने त्याच्यामध्ये आस्था ठेवावी. प्रभुपाद सांगतात आज मंदिरामध्ये बघा, आज मंदिरामध्ये ना छोट्या मुलांसाठी शिबिर घेण्यात आलेले. मग ते वेगवेगळ्या माताजी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. कोण कीर्तन गाणार आहे, कोण काही कला शिकवणार आहे, कोण नाटक सादर करणार आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कोण त्यांच्यासाठी प्रसाद बनवणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करमणुकीचे, त्याच्यानंतर त्यांना काही कथा सांगणार आहेत, असे वेगवेगळे लोक त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत छान पद्धतीने. तर मग आता आपण बघतो की एखाद्या घरामध्ये कसं असतं ना, वेगवेगळं कार्य, वेगवेगळं, आई वेगळं कार्य करते, वडील पैसे कमवून आणतात, मुलांना त्यांचं कार्य असतं शिक्षण घेणं वगैरे. अशा पद्धतीने ते कुटुंब चाललेलं असतं. आजी आजोबा असतात, ते मार्गदर्शन करत असतात. किंवा अशा एका कुटुंबामध्ये जसं वातावरण असतं की आपुलकीची, प्रेमाची भावना असते आणि त्याच्यानंतर जर ते कुटुंब खऱ्या अर्थाने कृष्ण भावनाभावित जर असेल, कृष्णाला केंद्रस्थानी ठेवून जर कार्य करत असेल तर ते कुटुंब म्हणजे वैकुंठातच वास्तव्य करते असे खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो. तर आता आपण जर बघितलं की एखादी मोठी मशीन आहे आणि त्या मशीन मध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात, पण त्याच्यामधला जर नट बोल्ट जर पडला निसटून तर ते मशीन सुद्धा चालत नाही. नट बोल्ट एवढासा छोटासा असतो, मशीन मोठं असतं कुठलंही बघा मशीन, नट बोल्ट त्याला जोडलेले असतात, ते छोटे असतात. तर एरवी आपण नट बोल्टची किंमत काय ती करतो, मशीनच्या किमतीवरून आपल्याला समजतं की खूप भारी मशीन. परंतु त्याच्यातला जर नट बोल्ट पडलेला असेल छोटासा तर ते मशीन चालत नाही. त्याचप्रमाणे ना आपलं हे जे कृष्ण भावनाभावित असं जे आंदोलन आहे किंवा हे जे कुटुंब आहे त्या मशीन प्रमाणे इथं येणारा प्रत्येक जण इतका महत्वाचा आहे मैत्रिणींनो, की प्रत्येकाची काही ना काही सेवा आहे. त्याच्याशिवाय हा याच्याशी जोडला गेलेला नाहीये. तर कोणीही असा युजलेस असा व्यक्ती असणार नाही या ठिकाणी. आणि प्रत्येकाची इथं ना काहीतरी सेवा नियुक्त आहे. आता नसेल, भविष्य काळामध्ये ती व्यक्ती खूप मोठं कार्य, खूप मोठी मदत कृष्ण भावनामृत आंदोलनासाठी करणार असणार. त्या भावनेने जर आपण बघितलं प्रत्येकाकडं आणि प्रत्येकामधले जर चांगले गुण बघितले आणि त्यांच्या त्या गुणांना भगवंताच्या सेवेमध्ये येणं केलं प्रकाराने लावलं तर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचा देखील विकास होणार आहे आणि पूर्ण जे कुटुंब आहे त्याचं देखील भरण पोषण चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि आपली जी भक्तिमय क्रिया आहे ती अधिक सुलभ, तो मार्ग अधिक सुकर होणार आहे. आणि जर मनुष्य आपल्या कर्मफळांचा त्याग करू शकत नसेल, इथं दिले तात्पर्य, तर कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ तो आपल्या कर्मफळांचा भाग अर्पण करू शकतो. बघा प्रभुपाद किती सोप्या पद्धतीने, अजून सोप्या पद्धतीने आपल्याला समजून सांगत आहेत की कशा पद्धतीने कृष्ण भावनामृत आंदोलन हे महत्वाचं आहे, त्याचा प्रचार महत्वाचा आहे आणि तो करण्यासाठी किती तरी कार्यक्षेत्र अशी उपलब्ध करून ठेवलेली आहे. तर कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वेच्छेने केलेल्या सेवांमुळे मनुष्याला भगवत प्रेमाचा उच्चतर अवस्थेप्रत उन्नत होता येतं. बघा, भगवंताचं प्रेम प्राप्त करणे प्रत्येक जीवाचा अधिकार आहे.
पण तो कशा पद्धतीने प्राप्त करायचा, तर ती सोपी पद्धत या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत. हा, की प्रचारासाठी स्वेच्छेने केलेल्या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाचा उच्च स्तर उन्नत होता येतं आणि या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो. म्हणजे मनुष्य जीवनाचं त्याचं खऱ्या अर्थानं सार्थक त्यामुळे होऊ शकतं. तर एका लेक्चरमध्ये मी ऐकत होते की परदेशातील ते प्रभुपादांचे डिसायपल होते आणि ते सांगत होते, एक मृत व्यक्ती जिवंत झाल्यानंतर काय बोलत होता, की त्यांनी सांगितलं की त्यांनी यमराजांना प्रत्यक्ष पाहिलं. जेव्हा तो मृत झाला तेव्हा यमराजांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि यमराज कसे धर्माचे ज्ञाते आहेत. तर त्यांनी विचारणा केली की ह्याच्या कुठल्या कर्मामध्ये एखादं चांगलं कृत्य आहे का? तर त्याचा जो कर्माचा लेखा लिहिणारे चित्रगुप्त आहेत, तर त्यांनी सांगितलं की ह्यांनी जगन्नाथजींच्या जे मिरवणूक निघालेली होती, रथयात्रा निघालेली होती, त्याला फक्त त्यांनी असा हात केलता की छान आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून साठी फक्त अनुमोदन दिलेलं होतं. हे सगळं चांगलंय. मग त्याच्यात त्या एका कृतीमुळं, अनुमोदन देण्याच्या एका कृतीमुळं त्याला परत पाठवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की तू तुझी कृष्ण भक्ती पूर्ण कर आणि तुझं अंतिम गंतव्य जे आहे भगवत धाम ते प्राप्त करण्यासाठी तू गुरूंचा शोध घे. आणि अशा पद्धतीने ती व्यक्ती इस्कॉनला जॉईन झालेली होती. हे सत्य घटना आहेत मैत्रिणींनो. त्याच्यामुळे आपण आपली जी काही कृती असेल दिवसभरातली ती कृष्ण भावना भावित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत या सगळ्या गोष्टींची नोंद घेत असतात. आपले गुरु महाराज असतात ते सगळ्या गोष्टींची नोंद घेत असतात आणि त्यांच्या कृपेने ज्या काही सेवा मिळतात आपल्याला त्या भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून किंवा भक्तांच्या प्रित्यर्थ सेवा करून भगवंतांना संतुष्ट करण्याचा आपण नियमितपणे प्रयत्नशील असलं पाहिजे. हा, तर ही अतिशय आशावाद देणारा व्यावहारिक असा हा श्लोक आपण पाहिला. तर आपण थांबूयात. एक नृगराजाची फक्त गोष्ट घेऊन आपण या ठिकाणी थांबत आहोत. तर जो नृगराजा होता प्राचीन काळामध्ये, कृष्णा बुक मध्ये ही स्टोरी आहे मैत्रिणींनो. तर तो खूप दान धर्म करायचा, गायींचं दान करायचा. सालंकृत गायी म्हणजे सोन्यांनी मडवलेल्या अशा गायी तो ब्राह्मणांना दान देत असायचा. तर एकदा काय होतं त्याच्याकडून आहे ना, अशी गोष्ट घडते की त्यांनी जे दान केलेल्या गायी होत्या, हजारो गायी, तर त्या गायींमधील एक गायी दुसऱ्या ब्राह्मणांना दिलेल्या दान दिलेल्या गायींच्या कळपामध्ये जात. आता ती त्या दुसऱ्या कळपामध्ये गेल्यानंतर तो जो ज्याच्या कळपामधील गायी दुसऱ्या ब्राह्मणाच्या कळपामध्ये गेले तो ब्राह्मण चिडतो आणि तो सांगतो की मला तीच गाय पाहिजे. आणि ती गाय काय द्यायला हा दुसरा ब्राह्मण तयार होत नाही, कारण तो म्हणतो की स्वेच्छेने माझ्या कळपामध्ये आली, हा ही माझी झाली. मग अशा पद्धतीने तो जो राजा आहे दुर्ग राजा, तो त्या ब्राह्मणाची समजूत काढतो की मी तुला अजून हजारो गायी देतो, पण तू त्या गायीचं हे सोडून दे, आशा सोडून दे. पण तो काही तयार होत नाही. मग त्यांच्याकडून एवढं दान दिलेलं असतं त्या ब्राह्मणांना तरी सुद्धा त्याला त्या कर्माचा परिणाम भोगावा लागतो. आणि पुढील काळामध्ये ना तो जेव्हा मृत्यू पावतो त्याच्यानंतर एवढं दान धर्म करून एवढ्या सगळ्या गोष्टी करून देखील आहे ना त्या राजाला सरड्याचं शरीर प्राप्त होत. आणि त्याच्या सुदैवाने तो जो जन्म घेतो ते सरड्याचं शरीर असतं, सरडा बनून येतो तो द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांचा जो द्वारकेमध्ये महाल असतो आणि त्याच्यामध्ये ते पुढच्या बाजूला जे उद्यान असतं त्या उद्यानातल्या विहिरीमध्ये तो सरडा बनून जातो. आणि गेल्यानंतर काय घटना घडते की त्या भगवंताचे जे पुत्र आहेत तर त्यांचा खेळ चाललेला असतो त्या उद्यानामध्ये आणि त्यांचा जो चेंडू आहे, चेंडू का विट्टी मला नीट आठवत नाही, पण ते त्या विहिरीमध्ये पडते. पडल्यानंतर अर्थातच ते मुलं धावा करतात वडिलांचा. वडील लगेच तिथं भगवंत लगेचच येतात आणि ते बघतात की मुलांचा खेळ थांबलेला आहे आणि मुलं हट्ट करतायत की त्या विहिरीमध्ये त्यांचं ते चेंडू पडला म्हणून साठी त्यांना तो पाहिजे. भगवंत सहज डोकावून बघतात त्या विहिरीमध्ये. भगवंत अंतर्ज्ञानी आहेत, त्यांना माहितीये की असे असा राजा आहे तो इथं त्याच्या कर्मांमुळे त्याला सरड्याचं शरीर प्राप्त झाले आणि तो इथं आहे या विहिरीमध्ये. मग भगवंत बघताना डोकावून बघतात आणि भगवंतांच्या हाताचा स्पर्श तो चेंडू काढताना त्या सरड्याला होतो. आणि त्या सरड्याचं खूप सुंदर असं रूपांतर होतं, एक सुंदर पुरुष त्या विहिरीतून बाहेर येतो. मग त्याच्यानंतर भगवंतांना हे ज्ञात असून देखील भगवंत त्याला विचारतात की तुला
तू तर खूप सुंदर आहेस, तर हे शरीर तुला कसं काय प्राप्त झालेलं होतं? मग तो राजा ती कथा सगळी सांगतो की माझ्याकडून अशा पद्धतीचं कर्म झालं आणि त्याच्यामुळं त्या कर्माचा परिणाम म्हणून सरड्याचं शरीर प्राप्त झालं. मग आचार्य त्या कथेमध्ये असं सांगतात बघा, आचार्यांमुळे आपल्याला हा दृष्टिकोन प्राप्त होतं, हे मार्गदर्शन मिळतं. पण सरड्याच्या शरीर झाल्यानंतर प्राप्त झाल्यानंतर भगवंतांचं दर्शन त्यांना कसं काय प्राप्त झालं? एवढं महान गोष्ट कशी काय त्या राजाला प्राप्त झाली? तर ते राजा सांगतात की त्यांच्याकडून एक गोष्ट घडली होती की ज्या वेळेला ते राज्यपदावरती होते त्यावेळेला त्यांच्या राज्यामध्ये एक कृष्ण भक्त साधू आलेले होते आणि त्या साधूंनी त्यांना विनंती केलेली होती की त्यांना ग्रंथ लेखनासाठी काही धन हवं होतं. त्याच्यानंतर त्या भगवंताच्या मंदिरासाठी काही धन हवं होतं. तर ते साधूंनी त्या राजाकडे मागणी केली होती आणि ती तात्काळ त्या राजाने मान्य केली होती आणि भगवंतांच्या मंदिरासाठी लक्ष्मी दिलेली होती. त्याच्यानंतर ग्रंथ लेखनासाठी त्यांनी लक्ष्मी पुरवली होती. अशा रीतीने त्या राजाकडून कृष्ण भावनाभावित ते कर्म घडलेलं होतं. आणि त्या एका कर्माच्या आधारावरती त्या राजाला साक्षात भगवंताचा स्पर्श झाला आणि भगवंताचं दर्शन त्यांना प्राप्त झालं आणि नंतर ते त्यांच्या धामामध्ये निघून गेलेले दिसून येतात. त्याच्यामुळे मैत्रिणींना आपण या गोष्टीवरती खूप छान विचार केला पाहिजे. या सगळ्या आपल्या जे कृत्य दिवसभरातून आपण करतोय ती कशा पद्धतीने कृष्ण भावना भावित असली पाहिजे याचा गंभीर्याने अगदी आपण विचार करू शकतो आणि तीच कृती आपली भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी भगवंतांच्या हरिनामामध्ये आपल्याला रुची निर्माण होण्यासाठी अत्यंतिक उपयुक्त पडणार आहे. या गोष्टीचा विश्वास, दृढ विश्वास या श्लोकातून, तो आशावाद आपल्याला या श्लोकातून भगवंत देताना दिसून येतात. तर हरे कृष्णा, मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर श्रीजी पूजा माताजीने अतिशय सुंदर पद्धतीने हे लेक्चर दिलं असतं मला खात्री आहे, परंतु त्यांना आज लहान मुलांचं शिबिर असल्यामुळे, बिझी असल्यामुळं त्या उपलब्ध होऊ शकत नाही, म्हणून मी प्रयत्न केला. काही माझ्या अनर्थांमुळे काही चुकलं असेल तर कृपया मला क्षमा करा. आणि जे काही सांगता आलं ते नित्यानंद प्रभूंच्या कृपेने आहे आणि तुमच्या ऐकण्याच्या आणि नंददुलार प्रभूजींच्या मार्गदर्शनाने, मैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे असणार आहे. तुमच्या ऐकण्याच्या उत्कंठतेमुळे काही बोललं गेले असेल तर गोड मानून घ्या. हरे कृष्णा. थँक्यू सर्वांना. हरे कृष्णा. उद्याचा देखील लेक्चर तुम्ही सगळ्यांनी ऐका, कारण हे जे श्लोक आहेत ते भक्ती मार्गामध्ये आपल्याला कशी प्रगती करायची याचं व्यावहारिक मार्गदर्शन आपल्याला भगवंत देत आहे. हरे कृष्णा. थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न आहेत का? रुपाली. हरे कृष्णा. हरे थँक्यू कृष्णा. माताजी, खूप छान लेक्चर दिलं. सगळंच एकदम श्रवणीय होत आणि माझं आज ते सकाळी तुम्ही केलेला प्रसाद खाल्ल्यामुळं. मला ते हे खूप आवडलं की भक्तीच्या नियमक तत्वांचं जरी आपल्याकडून पालन नसेल होत तरी आपण सहाय्य कसे वेगवेगळ्या मार्गाने करू शकतो. नक्की नक्की खरं तर ते माता. खूप छान वाटलं. थँक्यू. खूप छान छान क्लास हरी बोल. दिला. कोणाला काही थँक्यू प्रश्न माता. असतील तर विचारू शकता किंवा तुम्हाला काही त्याच्यात ऍड प्लस मायनस करायचं असेल तर सेटिंग चेंज करते. माताजी प्रश्न नसेल तर थांबूयात आपण, बराच लेट झालाय तसा. नाही थांबा ना, सगळ्या कोणाला विचारायचं असतील तर ओके विचारतील. मला ते ओके ओके ओके. सेटिंगचे लवकर हे होत नाही. कोणी अनम्यूट करून बघताय का? एक मिनिट. हरी बोल. हरी बोल. नाही होतंय, प्रतिभाचा मेसेज आहे. हो का? आता झाला असेल बघा. आता होईल. कोणाला काही प्रश्न कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज विचारू शकता तुम्ही आजच्या लेक्चरवर. बोल खूप छान झालं सेटिंग माताजी. चेंज झाले. हरी बोल. हरी बोल. हरी. खूप छान झालं माताजी. खूप सुंदर उदाहरणं दिली. एक